स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही गार्डनमधलं गवत काढलं होतं आणि गवत काढताना आम्हाला काही झेंडूचे रोपं सापडले होते। तर ते झेंडूचे रोपं लावण्यासाठी हे इथे बरण्या तयार करत आहेत। तर या बरण्या रिकामी पडलेल्या होत्या घरामध्ये, अशाच काही उपयोगात येत नव्हत्या, त्यामुळे या बरण्या काढल्या आणि त्या बरण्यामध्ये मी झेंडूचे रोपं लावणार होते। तर हे म्हटले असेच रोपं लावू नको, या बरण्यांना कलर करू म्हणजे त्या छान दिसतील। तर बरण्यांना कलर केल्यानंतर या बरण्या अशाच इथे टेरेसवर ठेवल्या सुकायला। त्यानंतर आम्ही खाली गार्डनमध्ये गेलो। गार्डनमध्ये थोडंसं काम बाकी होतं। तर इथे बघू शकता झेंडूचे झाडं काही सुकलेले नाहीत, कारण की ते पाण्यात ठेवलेत आणि किती छान रोपं आहेत। अजून छोटे छोटे रोपं दिसत आहेत, ते पण मी काढून घेणार आहे सर्व रोपं। आणि ह्या इकडच्या जागेतलं एवढं गवत काढलंय। सदाफुलीची झाडं आहेत काही, आणि इथे आंब्याचं झाड आहे बघा। पूर्ण झाडांमध्ये गवतांमध्ये झाकून गेलं होतं ते। हापूस आंबा आहे, किती छान आलाय बघा। आणि इथे चिकूचं झाड आहे, ते केळीच्या झाडाच्या अगदी जवळ झालेलं आहे, ते काढून दुसरीकडे लावावं लागेल। इथे आवळा आहे, हे आवळ्याचं झाड बघा किती छान मोठं झालंय। केळीला पण सध्या छोटे छोटे केळी लागलेले आहेत। हे करतायत काम, यांचं काम चालू झालंय। बरंच गवत काढलंय, हे बघा इतकं काढून ठेवलंय। मी काल थोडंसंच काढलं होतं आणि बरंच बाकी होतं काढायचं। तर तिथं खूप गर्दी झाली होती, तिथं हात घालायला भीती वाटायची। पूर्ण तिथं टर्टलवाली होती खाली पडलेली, ते पूर्ण पसरून गेलेली। कशाचे? हा, ते ना सीताफळाचे पानं मी कंपोस्टसाठी ठेवले होते। ते कंपोस्ट तयार होऊन मातीत मिक्स झालं ते, है ना। आणि सीताफळ बघूया झाडाला किती छान सीताफळ आले बघा। नाही अजून पिकले नाहीत, पिकले नाहीत अजून, कच्चेच आहेत। कशाचे? वरून पडले काय तिथे? तर पक्ष्यांचे अंडे पडलेत म्हणतायत ते, बघू। हो, हे पडले इथं बरेच काय माहित आता पक्ष्यांचे का पालीचे कशाचे? नाही, पक्ष्यांचे दिसत, पालीचे एवढे मोठे नाही राहते। पण पक्ष्यांचे असे व्हाईट नाही राहत ना? असतात, आपल्याला काय माहिती। वरती किती घरटे पाहिजे, ते वरती पक्ष्यांचे घरटे। इकडे पण बघा घरटे आता होते सगळे, इकडे तिकडे उडाले आहेत, अंडे आहेत। पक्षी सध्या फिरायला गेले, अंडे कशाचे पडलेत काय माहित नाही, पक्षाचे आहेत का दुसऱ्याच कशाचे। हे पाहिलं का, हे पण साफ करायचं, दाखवायचं। इकडे पण खूप गवत झाले, गवत बी झालं। हे बघ पाय कसे चालले, तुम्ही जाऊच नका तिकडं। मुंगसानी बिळ केली तिथं। पाय ठेवलं का? हा, तिथे ना आम्ही झाडांचे फांद्या वगैरे तोडल्यानंतर जिथे टाकलं होतं कंपोस्टसाठी, तेवढी जागा रिकामी असते म्हणून मग मी कंपोस्टसाठी ते टाकत असते। पण तिथं मुंगसानी बिळ केलं त्याच्या खाली। केळीचे पानं असे ठेवतात, नंतर ते कंपोस्ट मध्ये टाकण्यासाठी काम येतात। हे बघा, पाय पाय मुंगसात कसं कसले किती मोठे मोठे पाय जर ठेवला तर कटकन मध्ये जाईल, पाय मध्ये जातो। मग त्याच्यात काहीतरी दगड टाकावं, हो ना। त्याच्यामध्ये दगड टाकावं लागते। खूप दिवसांनी पूर्ण गार्डन मध्ये आमच्या पूर्ण होलं करून झाडांच्या मुळाशी पण भिडले। असं का? आपल्या दुकानात कोण नाही बरं का। आणि इकडे ना एक, नाही ते याचे फुलं आले अपराजिताचे, ते दाखवते। अपराजिताची वेल रुईच्या झाडावर गेली, आणि इथं बोरीच्या झाडाला बोर पण आले छान। खायचे का? कसले गोड गोड बोर छान, भरपूरच मध्ये। वरती पण इकडं पण खूप दाट झाले, ते झाडं काढावं लागतील।
तर फायनली आज आमच्या गार्डनमधलं पूर्ण गवत काढून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे किती स्वच्छ दिसत आहे. इथे खूप टरटरवाईंची वेल होती आणि बाकी गवत पण होतं. आणि इथे आता हे अजून काही साफसफाई करत आहेत. तर यांनी बघा कढीपत्त्याच्या काड्या काढल्यात. कढीपत्त्याची छाटणी केल्यानंतर आम्ही मागच्या बाजूला त्याच्या फांद्या टाकल्या होत्या, तर त्यामधल्या यांनी काड्या काढल्या आणि त्याचे पानं अशा पद्धतीने झटकून काड्या एक साईडला केल्या. त्यानंतर या काड्यांचा त्यांनी झाडू तयार केला गार्डन झाडण्यासाठी. तर बघा कढीपत्त्याच्या फांद्या तोडून ठेवलेल्या होत्या, त्या फांद्यांचा यांनी झाडू तयार केलं आहे गार्डन झाडण्यासाठी. छान झाला झाडू. गावाकडं नाही का लोक तुरीच्या याचं करतात, तुरीच्या तोराड्यांचा है ना, असे झाडू करतात गावाकडं. हां छान झाला, मजबूत काड्या आहेत ना कढीपत्त्याच्या. तर चला आता काम आवरलं यांचं. चला आता जेवण करू. हा ठेवा, आडवा ठेवा, आडवा. चला आता हा ठेवा, तिथं नका ठेवू, इकडे ठेवा. आहे राहू द्या, पाऊस पडला ना कालच. चला, पक्षी येत नाहीत आपण बाहेर आल्यावरती गेले उडून. गार्डनमधलं काम आवरल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले. त्यानंतर या बरण्यांमध्ये झेंडूचे रोपं लावले आणि हे झेंडूचे रोपं मी वरती अशाच पॅराफिट वॉलवर ठेवलेले आहेत. तर किती छान दिसत आहेत बरण्या, बघू शकता तुम्ही. तर या बरण्या म्हणजे काहीच उपयोगाच्या नव्हत्या. तर अशा पद्धतीने आपण जे काही घरामधले टाकाऊ डबे बरण्या असतील तर त्या बरण्यामध्ये झेंडूचे रोपं किंवा कोणतेही रोपं लावू शकतो. तर किती सुंदर दिसत आहे बघा हे झेंडूचे झाडं. आणि फुलं आल्यानंतर तर खूपच सुंदर दिसतील. तसे मी झेंडूचे झाडं खाली पण लावत असते गार्डनमध्ये, पण गार्डनमध्ये खूप गर्दी होती झाडांची, त्यामुळे मी यावेळेस बरण्यांमध्ये अशा पद्धतीने रोपं लावलेले आहेत. आणि काही झाडं खाली पण आहेत, जे आहेत ते आता मी खालीच ठेवणार आहे ते झाडं. इथे एका टोपल्यामध्ये माती होती, तर मी असेच 2 शेंगदाणे खोचले, तर तिथे भुईमुगाचे 2 झाडं आलेले आहेत. आणि इथे एका करवंटीमध्ये मी ओवा टाकला होता, तर बघा ओव्याचे रोपं किती छान आलेले आहेत. इथे काही चवळीचे रोपं आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही आपले अद्रक किती छान आलेले आहे. आणि अद्रकीमध्ये गिलक्याची वेल होती, तर त्या गिलक्याच्या वेलीला अजून एक गिलका आलेला आहे. छोटीशीच वेल आहे, पण एक गिलका येत आहे त्या वेलीला. आणि इथे अद्रकीसोबत मी काही हळदीचे रोपं लावले होते, अगदी छोटे छोटे होते. तर आता ते हळदीचे झाडं बघा किती छान आलेले आहेत. गार्डनमध्ये आज काही जास्त काम केलं नाही. कालचंच राहिलेलं गवत होतं ते काढलं, थोडीशी साफसफाई केली, त्यानंतर झेंडूची रोपं लावले. आणि आता सध्या पाऊस रिमझिम सुरूच आहे, त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.